डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर। मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड। आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे। माझा हा सूर्यकांती लाईव्ह YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे। गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण घेऊ शकतो। तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका। आजची वात्रटिका आहे मतदान यंत्राचे दुःख अर्थात ईव्हीएमचं दुःख। सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। एकीकडे ईव्हीएम हटाव, मतदान यंत्र हटाव अशा प्रकारची मोहीम आपल्या देशामध्ये जोरदार चालू आहे। याच वेळी इतके दिवस होऊनही आपल्या मतदार राजाला मतदान यंत्रावरती नीटपणे मतदान करता येत नाही। ही फक्त लोकशाहीचीच नाही तर मतदान यंत्राची सुद्धा सल आहे। हेच मतदान यंत्राचं दुःख मतदान यंत्र आपल्याला सांगू पाहत आहे वात्रटिकेच्या माध्यमातून। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मतदान यंत्राचे दुःख। जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद। शिट्ट्या मारून थकलो मी, किती सांगा द्यावी दाद। शिट्ट्या मारून थकलो मी, किती सांगा द्यावी दाद। किती द्यावी सांगा दाद। पुन्हा एकदा पहिलं कडू, जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद। शिट्ट्या मारून थकलो मी, किती द्यावी सांगा दाद। शिट्ट्या मारून थकलो मी, किती द्यावी सांगा दाद। किती द्यावी सांगा दाद। असं का म्हणतंय मतदान यंत्र? हेच पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात। लोकशाहीची टिंगल बघून, लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी। लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी। दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथ मध्येच गटारतो मी। दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथ मध्येच गटारतो मी। बूथ मध्येच गटारतो मी। मतदान केंद्रामधला हा अत्यंत दुःखद असा अनुभव आपल्याशी शेअर करतंय मतदान यंत्र। म्हणून सदळ वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा। लोकशाहीची टिंगल बघून, लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी। चिट्ट्या मारतो लाल अर्थात मतदान करत असताना। लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी। दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथ मध्येच गटारतो मी। लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी। दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथ मध्येच गटारतो मी। बूथ मध्येच गटारतो मी। आपलं दुःख सांगत असताना मतदार यंत्राला काय अपेक्षित आहे तुमच्या माझ्याकडून या देशाच्या लोकशाहीसाठी, हेच शब्दांकन सदळ वात्रटिकेच्या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये। माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पहावे। ईव्हीएम हटामची मोहीम आपल्याकडे चालू आहे म्हणून सदर मतदार यंत्र आपल्याला सांगतंय माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पहावे। माझ्यावरही विश्वास नाही तरीही वाटले सांगून पाहावे। मतदारांची निरक्षरता बघून, मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे। मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे। ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे। इतकं नैराश्य या ईव्हीएम मशीनच्या अर्थात मतदान यंत्राच्या वाट्याला आलेलं आहे हे आपल्याला पुन्हा कळावं म्हणून सदळ वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा। माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पाहावे। माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पाहावे। मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे। मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे। ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे। आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मतदान यंत्राचे दुःख। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका।
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती